या व्हिडिओजमध्ये आपण इयत्ता 7वी घटक क्रमांक 5 स्वराज्य स्थापना भाग 2 याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. बघा, पहिल्या व्हिडिओजमध्ये आपण शहाजीराजे, वीरमाता जिजाबाई, शिवरायांचे सहकारी, राजमुद्रा आणि स्वराज्य स्थापनेच्या हालचाली या मुद्द्यांची आपण माहिती अभ्यासलेली आहे. आपण बघितलं होतं की स्वराज्य स्थापनेच्या हालचालींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचं महत्त्व लक्षात घेता आदिलशाहीच्या ताब्यातील किल्ले जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी तोरणा, मुरुंबदेव म्हणजेच राजगड, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले जिंकले होते आणि त्यामुळे साहजिकच त्यांना अनेक विरोधक निर्माण झाले. त्यामध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडींचे सावंत याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. आता आपण बघू जावळीचा ताबा. बघा, सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध केला तेव्हा त्याला वठणीवर आणण्यासाठी महाराजांनी त्याच्यावर चाल केली आणि इसवी सन 1556 मध्ये त्यांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला आणि तेथे आपले ठाणे वसवले. बघा, जावळी हा प्रदेश साधन संपत्तीच्या दृष्टिकोनातून अतिशय सधन असा होता आणि चंद्रराव मोरे हा मातब्बर सरदार असल्यामुळं जावळी जिंकल्यामुळं महाराजांना प्रचंड संपत्ती तेथून मिळाली. जावळीनंतर महाराजांनी रायगडही जिंकून घेतला. आता जावळी जिंकल्यानंतर त्यांना जी प्रचंड संपत्ती मिळाली होती त्या संपत्तीचा वापर त्यांनी गड आणि किल्ले बांधण्यासाठी केला. उदाहरण म्हणून जावळीच्या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. बघा, आता महाराजांची कोकण किनारपट्टीवर चांगल्या प्रकारची भिस्त निर्माण झाली होती आणि याच दरम्यान कोकण किनारपट्टीवरचा भाग त्यांनी जिंकल्यामुळं त्यांना आरमाराची जाणीव झाली. प्रामुख्याने शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठाणे जिंकून घेतल्यामुळं त्यांचा संबंध पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्ताधीशांशी आला आणि याच वेळी त्यांना या सत्तांशी जर संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असं आरमार उभारलं पाहिजे असं लक्षात आलं आणि यामुळेच त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिलं. तुमच्या माहितीसाठी की आशिया खंडांमध्ये पहिलं आरमार उभं करणारं राजे म्हणून महाराजांचं नाव घेतलं जातं. एवढंच नाही तर भारतीय आरमाराचे जनक म्हणूनही छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखल्या जातं. त्यानंतर अफजल खानाचे पारिपत्य. आपल्याला माहीत आहे की आदिलशाहीत विजयपूरचा हा सरदार होता. कपटी होता आणि अनुभवी होता आणि याच दरम्यान शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले जिंकण्यास सुरुवात केली होती.
जावडीच्या मोऱ्यांचाही विरोध त्यांनी मोडून काढला होता. त्यामुळे त्यांना विरोधक सध्या तरी दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी आरमार कोकण किनारपट्टीवर उभारण्यास सुरुवात केल्यामुळे स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती दिली. आणि या सर्व गोष्टी आदिलशाहीस आव्हान ठरत होत्या. आदिलशाहीला हे पटत नव्हतं. आणि यावेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन पाहत होती. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे असं तिला वाटत होतं. आणि यासाठी आपण इयत्ता 4थीला माहिती अभ्यासलेली आहे की शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी एक दरबार भरवला. आणि त्या भर दरबारामध्ये शिवाजी महाराजांना कोण पकडून आणणार म्हणून त्यांनी विडा दिला. परंतु शिवाजी महाराजांचं चातुर्य आणि पराक्रम पाहून एकही सरदार पुढे यायला तयार नव्हता. तेव्हा पोलादी पहार वाकवणारा ताकदवार व्यक्ती म्हणून अफजल खान पुढे आला. संपूर्ण आदिलशाहीला त्याच्या ताकदीचा अनुभव होता. प्रचंड ताकद त्या अफजल खानामध्ये होती. आणि त्या भर दरबारामध्ये त्यांनी बडे साहेबीन यांना वचन दिलं की मी तुमच्यासमोर शिवाजीला आणेल, नाहीतर त्यांचं धड तरी आणेल. आणि अशा प्रकारे अफजल खान आदिलशाहीचा बलाढ्य सरदार शिवाजी महाराजांवर चालून आला. अफजल खान वाईवरून वाईला आला. आणि त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती, कारण तो विजापूरचा सरदार असल्यामुळं वाई या दक्षिण भागाची त्याला चांगल्या प्रकारची माहिती होती. आणि याचवेळी शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करून वाईजवळीलच प्रतापगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खानाला भेट घ्यायला सांगितली. भेटीची तारीख, वार, वेळ हे निश्चित झाल्यानंतर 10 नोव्हेंबर 1659 रोजी त्यांची भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी खान हा कपटी आहे हे त्यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी भेटीची चांगली तयारी केली होती. चिलखत, टोपी, कट्यार, वाघनखे, बिचवा अशा अनेक साहित्य त्यांनी खानाच्या भेटीच्या प्रसंगी सोबत घेतले. आणि खानाने काही जर दगाफटका केला तर लगेच आपण त्या खानाचा फाडशा पाडायचा हे शिवाजी महाराजांनी प्रथमच ठरवलं. आणि या भेटीत अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यामुळं महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाहीचे सैन्याचे पारिपत्य केले. आपल्याला माहीत आहे, इयत्ता 4थीमध्ये अफजल खानाच्या वधाचा प्रसंगाचा सविस्तर माहिती आपण अभ्यासलेली आहे. आता खानाला ठार मारल्यानंतर महाराजांनी सैन्याशी वागणूक कशा प्रकारे केली किंवा सैनिकांना कशा प्रकारे वागवलं याविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत. बघा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. अशा प्रकारे अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी जीवा महालांनी जीवाची पर्वा न करता महाराजांचा जीव वाचवलेला आहे. आणि म्हणूनच या जीवा महालाविषयीची इतिहासामध्ये एक म्हण प्राप्त झाली, ती म्हणजे होता जीवा म्हणून वाचला शिवा. बघा, अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली.
जे जखमी झाले त्यांना भरपाई दिली. ज्यांनी लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली. आणि अफजलखानाच्या वधानंतर अफजलखानाचे सैन्य महाराजांना मिळाले तेव्हा त्या सैनिकांनाही चांगली वागणूक दिली. त्यानंतर सिद्दी जौहरची स्वारी. बघा, आता अफजलखानाच्या परिपात्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील अनेक किल्ले जिंकायला सुरुवात केली होती. यामध्ये वसंतगड, खेळणा या किल्ल्याचं त्यांनी विशाळगड हे नाव दिले होते. आणि म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे असा विचार आदिलशहाने केला. आणि म्हणून महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जौहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. आदिलशहाने या सिद्दी जौहर यास सलाबत खान असा किताब दिला होता, म्हणजे पुरस्कार दिला होता. सिद्दी जौहरच्या मदतीस अनेक सहकारी होते. त्यामध्ये रुस्तम-ई-जमान, बाजी घोरपडे आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान हेही होते. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्याला आश्रय घेतला. एवढ्या मातब्बर सरदारांना रणांगणावर आपल्याला सामोरं जाता येणार नाही याचा विचार करून त्यांनी पन्हाळगडाला आश्रय घेतला. आणि सुमारे 5 महिने सिद्दी जौहरच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा पडला होता. म्हणजेच महाराजांना पकडण्यासाठी त्यांनी म्हणजेच सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला होता. आणि 5 महिने सलग हा वेढा तिथं थांबून ठेवला. यावरून शिवाजी महाराजांना बाहेरची जो रसद आहे ते त्यांनी बंद केली असल्यामुळं आता शिवाजी महाराजांना बाहेर पडणे कठीण झालं होतं. यावेळी नेताजी पालकर बाहेरून सिद्धीच्या सैन्यांवर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सैन्य थोडे असल्यानं त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. आणि सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हही दिसत नव्हती. जर आपण सिद्दी जौहरसोबत बोलणी केली नाही तर कदाचित आपल्या नागरिकांना, सैनिकांना कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल हा विचार करून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली. आणि त्यामुळं सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. कारण सिद्दी जौहरला वाटली की आता शिवाजी महाराज माझ्या शरण येणार, आणि त्यामुळं थोडी शिथिलता म्हणजेच वेढा हा ढिला झाला. आणि नेमका याचाच फायदा महाराजांनी घेऊन महाराज या पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले. बघा, विशाळगड आपल्याला माहीत आहे. विशाळगडाकडे पोहोचत असताना जी घोडखिंड लागते, गजापूरजवळ ही घोडखिंड आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बाजी प्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांचे अगदी जिवलग मित्र. त्यांनी शिवाजी महाराजांना सल्ला दिला की महाराज, आपण 450 मावळे घेऊन तुम्ही
विशाळगड गाठा आणि तिथं गेल्यानंतर मला तोफेचा आवाज करा, तोपर्यंत मी या घोडखिंडीतून एकाही शत्रूस मागे जाऊ देणार नाही. तेव्हा बघा, या प्रसंगी गडावरील शिवाकाशीत हा बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. पन्हाळगडावरून निघण्यासाठी शिवाकाशीत हा हुबेहूब महाराजांसारखा दिसायला होता आणि शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला आणि पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली. आता हा शिवाकाशीत महाराजांसारखा दिसणारा असल्यामुळं सिद्धी जव्हारच्या सैनिकांना वाटलं की महाराजच पालखीतून जात आहेत. तेव्हा सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली आणि प्रसंग मोठा बाका होता, कारण ती महाराज नव्हते तर महाराजांसारखे दिसणारा त्यांचा सैनिक शिवाकाशीत होता. शेवटी ती पालखी पकडली आणि शिवाकाशीतने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. याच दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले, कारण एकीकडे शिवाकाशीत बाहेर पडले म्हणजे शत्रूंना वाटले की हे शिवाजी महाराज या मार्गे बाहेर पडले आणि दुसऱ्या मार्गे शिवाजी महाराज गडातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले ही बातमी सिद्धीस समजली. तेव्हा त्याच्या सैन्याने महाराजांचा पाठलाग केला. शिवरायांनी सिद्धीचा सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे या वीरांकडे दिलेली आहे. आपल्याला माहीत आहे की बाजीप्रभू देशपांडे यांनी जी घोडखिंड लढली आणि जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एकाही शत्रूला महाराजांच्या पाठीमागे जाऊ दिलं नाही आणि तोफेचा आवाज येताच बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला प्राण सोडला. बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवले. बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली, परंतु या संघर्षात त्याला वीरमरण आले. त्याच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळं महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झालं. विशाळकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला. वाटेत त्यांना शत्रू मिळाले होते तेव्हा त्यांचाही त्यांनी विरोध मोडून काढला आणि नंतर महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले. त्यासाठी आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांचं वीरमरण द्यावं लागलं, कारण बाजीप्रभूच्या वीरमरणामुळेच महाराज सुखरूप पोचू शकले. आता महाराजांना फक्त दोनच शत्रू होते, एक आहे शाहिस्तेखान आणि दुसरा आहे आदिलशाही. बघा, महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेबाने मुघल सरदार शाहिस्तेखानास त्या दक्षिणेस पाठवले. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केली. ज्या जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यांवर, त्याच शिवनेरी किल्ल्याच्या आसपास
शाहिस्तेखानाची फजिती महाराजांनी कशा प्रकारे केली हे आपल्याला माहीत आहे. आणि त्याच वेळी महाराजांच्या आदिलशाहींवरील संघर्ष सुरूच होता. अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतलं. आणि येथेही महाराजांनी बुद्धिचातुर्याचा वापर केल्यामुळं विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशहाबरोबर तह केला. कारण त्यांना माहीत होतं की आदिलशहासोबत तह केल्याशिवाय पर्याय नाही. कारण इकडं पुण्यावर शाहिस्तेखानानं सुद्धा स्वारी केलेली आहे. आणि या तहाबरोबर त्यांना पन्हाळा किल्ला हा आदिलशहाला परत करावा लागला. परंतु येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण मुघलांशी संघर्ष कशा प्रकारे झाला त्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत.